नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य इतकं मोठं आहे की हे संपूर्ण जगभरामध्ये पसरलेलं आहे। अनेक देशांमधील अनेक लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात किंवा त्यांच्यासमोर नतमस्तक होतात। धर्मनिरपेक्षता, शिक्षण, समानता, मानवतावाद अशा अनेक गोष्टी जे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जगाला शिकून गेलेत किंवा त्या जगाला ते शिकू शकतात। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जेव्हा आपण पुस्तक वाचतो त्यामधून एक गोष्ट आपल्याला नक्कीच दिसून येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, शिक्षण हा जो आहे समानतेचा रस्ता आहे किंवा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। अशा अनेक गोष्टी आहेत ज्या फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या समाजाला व गोरगरीब लोकांना सांगितलं। त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्त्या आपल्याला जगभरातील अनेक देशांमध्ये पाहायला मिळतात। मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव असणारे आपल्याला अनेक लोक पाहायला मिळतात जे आंबेडकरवादी आहे। मग इतर कुठल्या जाती धर्माचे लोक असतील ते देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात। का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तेवढे आधुनिक व परिपक्व होते। त्यांचे विचार जे होते समानता व त्यासोबत धर्मनिरपेक्षता, मानवतावाद, करुणा, अहिंसा अशा अनेक गोष्टी ज्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकून गेलेले आहेत। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत असे काही मुस्लिम देश ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्त्या आहेत किंवा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा प्रवर्ग मोठ्या प्रमाणात आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। या लिस्टमध्ये सर्वात नंबर 1ला जर कुठला देश येत असेल तर तो आहे अझरबैजान। हा पूर्णपणे मुस्लिम देश आहे। या ठिकाणी मुस्लिम लोकांची संख्या खूप मोठी आहे, परंतु तरी देखील या देशाची जी राजधानी आहे बाकू या ठिकाणी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य दिव्य मूर्ती बसविण्यात आलेली आहे असं सांगितलं जातं। तर हा जो देश होता सोव्हिएत युनियनचा भाग होता, परंतु त्यानंतर त्या ठिकाणी ज्या विचारांमध्ये परिवर्तन झालं त्या लोकांना गोष्टी समजायला लागल्या आणि त्यानंतर त्यांनी थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानायला सुरुवात केली। त्यामुळे त्या ठिकाणी असणारी अझरबैजानची राजधानी आहे बाकू या ठिकाणी जे आहे थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती बसविण्यात आली। त्या ठिकाणी भारतीय समुदाय देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचसोबत स्थानिक लोक देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप मोठ्या प्रमाणात मानतात आणि आधुनिक सोच किंवा नवीन विचार आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा प्रवर्ग मोठ्या प्रमाणात आहे। अझरबैजान हा जो देश आहे या ठिकाणी जो मुस्लिम समाज आहे तो अतिशय आधुनिक आहे, नवीन विचार श्रेणीचा आहे असं सांगितलं जातं आणि त्या ठिकाणच्या लोकांना परिवर्तन, धर्मनिरपेक्षता अशा अनेक गोष्टी पटतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती जी आहे अझरबैजानची राजधानी बाकू या ठिकाणी बसविण्यात आलेली आहे। ही मूर्ती बसविण्यासाठी भारतीय दूतावासाने देखील खूप मोठा प्रयत्न केला आहे असं सांगितलं जातं, कारण त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती बसविलेली असली तरी त्या ठिकाणी जे आहे अझरबैजान व भारताचे संबंध खूप चांगले व खूप सुंदर असे संबंध आहे असं सांगितलं जातं आणि त्यामुळे त्या ठिकाणी मूर्ती बसविण्यासाठी अझरबैजानमध्ये मूर्ती बसविण्यासाठी भारत देशाने देखील मोठा प्रयत्न केला आहे असं सांगितलं जातं। तर दुसऱ्या नंबरवरती देश येतो तुर्की। तुर्कीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्त्या आहेत असं ऑफिशियली सांगितलं जात नाही, परंतु त्या ठिकाणी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचवण्यात आले किंवा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मोठ्या प्रमाणात जर लोकांमध्ये रुजवले गेले तर त्या ठिकाणी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती बसविली जाऊ शकते। कारण त्या ठिकाणी जे आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी मिळत्या जुळत्या आहेत किंवा त्यांनी जे केले त्या कामाशी मिळत्या जुळत्या आहेत असं सांगितलं जातंय। 20व्या शताब्दीमध्ये त्या ठिकाणी मुस्तफा कमाल अख्तर नावाचा एक व्यक्ती होता, त्याने त्या ठिकाणी तुर्कीमध्ये सुधारणेसाठी खूप सारे कार्य केले होते। त्यामुळे त्या ठिकाणी जे आहे होऊ शकतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जर पोहोचवले तर त्या ठिकाणी देखील हा देश देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती बसवू शकतो। म्हटलं जातं किंवा असं म्हटलं जातं तुर्कीमधील जे प्रोफेसर आहेत यांनी जर त्या ठिकाणी घेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं किंवा काम केलं तर खूप मोठी गोष्ट घडून येईल आणि त्या ठिकाणी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खूप मोठी अशी मूर्ती बसविली जाऊ शकते। कारण तुर्की हा देखील देश धर्मनिरपेक्ष आहे असं बोललं जातं। त्या देशामध्ये सर्वात जास्त संख्या मुस्लिम बांधवांची किंवा मुस्लिमांची असली तरी देखील त्या ठिकाणची विचारश्रेणी जी आहे आधुनिक व त्यासोबत नवीन विचारश्रेणीचे लोक आपल्याला जास्त त्या ठिकाणी पाहायला मिळतात। या लिस्टमध्ये नंबर 3 वरती येतो इंडोनेशिया। इंडोनेशियामध्ये जवळपास 27 करोड लोक राहतात असं सांगितलं जातं। या देशामध्ये बौद्ध आणि मुस्लिम समाजाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे असं सांगितलं जातं। मुस्लिमांची संख्या जास्त जरी असली तरी देखील या देशामध्ये बौद्ध देखील आहेत आणि या ठिकाणी खास करून पाली आणि जावा जो परिसर आहे त्या ठिकाणी बौद्ध समाजाचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे असं सांगितलं जातं आणि त्याचसोबत इंडोनेशियामध्ये हिंदू बांधव देखील मोठ्या प्रमाणात आहे असं बोललं जातं आणि इंडोनेशियामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार देखील मोठ्या प्रमाणात आहेत असं बोललं जातं। त्या ठिकाणी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे, कारण इंडोनेशियामध्ये बौद्ध समाज किंवा गौतम बुद्धांना मानणारा प्रवर्ग मोठ्या प्रमाणात आहे असं सांगितलं जातं। तर मित्रांनो, हे असे काही देश आहेत ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचलेले आहेत। जर तुम्हाला या व्हिडिओचा पार्ट 2 पाहिजे असेल तर खाली कॉमेंटमध्ये नक्कीच पार्ट 2 लिहा। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद।